महेश स्पोर्ट्स क्लब शेलघर द्वारा पहली बार आमदार चषक नाइट क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया गया है। बुधवार से शुक्रवार के बीच खेली जाने वाली इस प्रतियोगिता का उद्घाटन तथा पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे द्वारा बनाए गए मैदान का उद्घाटन विधायक विवेक पाटिल एवं पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे के हाथों किया गया। इस उद्घाटन कार्यक्रम के लिए शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, शेका पक्ष के वरिष्ठ कार्यकर्ता पांडुरंग घरत, रघुनाथ शेठ घरत, हरिभो पाटिल, करनाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष सदाशिव साबले, रविशेठ पाटिल, पूर्व नगराध्यक्ष संदीप पाटिल, नगर सेवक प्रीतम म्हात्रे, RDC बैंक के संचालक चंद्रशेठ घरत, नावा ग्राम पंचायत के सरपंच जितेंद्र म्हात्रे, LL पाटिल, अनंता शेठ म्हात्रे, विठ्ठल भगत, विभागीय सचिव भगवान कोहली, उरण पंचायत समिति के पूर्व सदस्य नरेश घरत, केसरीनाथ घरत, रामबली तांडेल, रवि पाटिल, सामाजिक विकास मंडल के अध्यक्ष बालाराम पाटिल, उपाध्यक्ष अरुण डापोलकर आदि गणमान्य सहित शेका पक्ष के कार्यकर्ता, महेश स्पोर्ट्स क्लब के पदाधिकारी तथा खिलाड़ी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने रघुनाथ शेठ घरत और महेश स्पोर्ट्स क्लब के सदस्यों की जमकर तारीफ की। उन्होंने कहा कि शेलघर गांव के सुपुत्र स्वर्गीय जनार्दन भगत साहब की समाज सेवा की परंपरा को आगे बढ़ाते हुए रघुनाथ शेठ घरत और महेश स्पोर्ट्स क्लब के पदाधिकारी उनके पदचिन्हों पर चलने की कोशिश कर रहे हैं। आज ज्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी हजर असणारे सर्व मान्यवर आणि जमलेले सर्व क्रीडाप्रेमी आणि सर्व खेळाडू, आज एवढं चांगलं ग्राउंड महेश स्पोर्ट्सच्या वतीनं सन्माननीय आमचे सहकारी रघुनाथ शेठ घरत, त्यांचे चिरंजीव सचिन घरत, राजेंद्र घरत आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी या शेलघर गावातल्या सर्व तरुणांनी गेली महिनाभर रात्रंदिवस मेहनत करून श्रम घालून घाम घालून जे ग्राउंड या ठिकाणी बनवलेलं आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। कारण केवळ काही गोष्टी झाल्या पाहिजेत असं म्हणणारा शेलघर गाव कधीच नव्हता। स्वर्गीय भगत साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला कष्ट करून जनतेचे प्रश्न सोडवण्याची शिकवण दिली आणि त्या भगत साहेबांच्या शिकवणीप्रमाणे पिंट्या किंवा सचिन घरत यांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावातील सर्व तरुणांनी रघुनाथ शेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक चांगल्या प्रकारचं ग्राउंड या ठिकाणी तैयार करण्यामध्ये यशस्वी झालेला आहात। मैदान की उपलब्धता पर भाष्य करते हुए विधायक विवेक पाटिल ने मैदान के निर्माणकर्ता JM म्हात्रे की सराहना की। साथ ही इस मैदान को हर हाल में तोड़ने नहीं देंगे ऐसी चेतावनी विधायक विवेक पाटिल ने सिडको को दी है। साधारण 1.5 ते 2 महिन्यापूर्वी रघुनाथ शेठ घरत माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं का या ठिकाणी मुलांना क्रिकेटचं ग्राउंड खेळण्यासाठी पाहिजे, गावासाठी शिल्लक ठेवलं पाहिजे, पण सिडकोवाल्याने या ग्राउंडच्या मधनच रस्ता तो प्लॅनिंग केलेला आहे आणि रस्त्याचं प्लॅनिंग केलेलं आणि त्याच्यामध्ये काही प्लॉट सुद्धा पाडलेले आहेत आणि ते प्लॉट सुद्धा काही लोकांना देण्याचा प्रयत्न सिडकोच्या माध्यमातून चालतोय। मी या ठिकाणी आपले JM म्हात्रे साहेब, त्यानंतर राजेंद्र पाटील, रघुनाथ शेठ घरत, आपले या विभागाचे प्रमुख कार्यकर्ते असे सिडकोत गेलो, सिडकोच्या चीफ इंजिनियरवर चर्चा केली आणि सांगितलं गावाला ग्राउंड तुम्ही देणार आहात की नाही आणि ग्राउंड नुसतं तुम्ही प्लॅनिंग केले त्याप्रमाणे ग्राउंड नाही तर आमच्या गावातल्या तरुण मुलांची जी मागणी आहे त्या पद्धतीचं ग्राउंड आम्ही या ठिकाणी घेतल्याशिवाय ठेवणार नाही। त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं आणि त्याला सांगितलं का हे ग्राउंड आम्हाला असं बसवून द्या, तुमचा रस्ता दुसरीकडनं वळवा, प्लॉट दुसरीकडनं करा, पण गावासाठी हे एवढं मोठं ग्राउंड दिलंच पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही रस्त्याचं काम करणार नाही आणि आम्ही हे ग्राउंड चांगल्या प्रकारचं करून देण्याचा प्रयत्न करू, जागा सोडण्याचा प्रयत्न करू, पण सिडकोचं प्लॅनिंग होईल त्या होईल। या ठिकाणी आपण सर्वांनीच चांगली मेहनत घेऊन JM म्हात्रे साहेब यांच्या सहकार्यानं त्यांनी सांगितलं सचिनला की जे लागेल ते माग, पण ग्राउंड चांगलं करून ठेव आणि भाऊने नेहमी शब्द देतात तो पूर्ण करतात। त्याच पद्धतीने हे ग्राउंड साठी भाऊने 100% सगळे मदत करून सर्व सहकार्य करून एक चांगलं अद्यावत ग्राउंड या ठिकाणी मला पाहायला मिळत आहे। मी जेव्हा रघुनाथ शेट्टी मला इथे घेऊन आले तेव्हा मी थोडासा ग्राउंड बघितल्यानंतर आश्चर्यचकित झालो शेठ का मला वाटतं कर्नाटक स्पोर्टचं ग्राउंड चांगलं आहे काय, पण कर्नाटक स्पोर्टच्या ग्राउंडच्या तोडीचं ग्राउंड शेलघरच्या तरुणाने या ठिकाणी बनवलेलं आहे, त्याबद्दल त्यांना मी निश्चितपणे मनपूर्वक धन्यवाद देतो।
इस दौरान राजेंद्र पाटिल ने भी अपने भाषण में आयोजक सदस्यों की सराहना करते हुए कहा कि शेलघर वासियों को साफ सुथरा मैदान उपलब्ध कराने के लिए पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे और महेश स्पोर्ट्स क्लब के पदाधिकारियों का बहुत बड़ा योगदान रहा है। महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मनापासून धन्यवाद देईन, माझ्या पिंटू या मित्राला मनापासून धन्यवाद देईन की तुमचा भाऊ स्वर्गीय महेश त्या चिरंत स्मृती जपण्याचं काम तुम्ही या निमित्तानं करतात। हे करत असताना स्थानिक क्रीडापटूंना प्रकाश जिल्ह्यातील क्रिकेट सामन्याचं आयोजन करून एक त्यांना चांगल्या प्रकारे संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। आणि धन्यवाद देत असताना